त्याच पद्धतीने दुसरं महाविद्यालय बेलवडीला कार्यरत आहे। त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर, संध्याकाळच्या वेळी आज हा कार्यक्रम पलूस नगरीमध्ये होतोय। पुण्यासारख्या ठिकाणी मी अनेक अशा पद्धतीचे स्टडी सर्कल, म्हणजे अगदी नामोल्लेख करायचं म्हणलं तर युनिक अकॅडमी असेल तुकाराम जाधवांची, विद्याप्रबोधिनी असेल, चाणक्य मंडळ असेल धर्माधिकारी साहेबांचं, असे अनेक स्टडी सर्कल, स्टडी सेंटर पुण्यामध्ये काम करतात। माझ्याही मनात ही कल्पना होती शिंदे साहेब की थोड्याच दिवसात पलूसमध्ये असं एखादं सेंटर सुरू करायचं, परंतु त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी एक पाऊल पुढे टाकलं, शिंदे मॅडमांनी सर्वांनी, आणि पलूसला खऱ्या अर्थानं एक अशा सेंटरची फार गरज होती। सावंत साहेबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं पलूसला पूर्वी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचं जे लकी विद्यालय आहे, म्हणजे स्वर्गीय किर्लोस्कर साहेबांच्या नावाने असलेले हे हायस्कूल, म्हणजे बोर्डाची परीक्षा होत असताना लकीचे विद्यार्थी त्यावेळी राज्यात बोर्डात यायचे, म्हणजे जसं लातूर पॅटर्न होता तसा आपला पलूस पॅटर्न लकीचा होता। परंतु पलूस शहरातून खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये आमचे मित्र जयंत कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातली मुलं स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होताना अलीकडच्या काळात दिसत होती, त्या पद्धतीनं पलूस परिसरामध्ये सुद्धा एक चांगली अकॅडमी, चांगलं स्टडी सेंटर असावं असं माझ्याही मनात होतं। पण शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी ते सुरू केलं। मला आनंद आहे। आता सर्कल स्टडी सेंटर मी बघितलं, चिते साहेबांनी मी आमच्या दोघांच्या शुभास्तेचं उद्घाटन केलं। एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे, प्रशस्त पार्किंग आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना फार चांगल्या सुविधा या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत। पुण्यासारख्या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाठवणं, तिथले गर्दी गोंगाट या सर्व गोष्टी बघितल्या तर म्हणजे अगदी हायस्कूलच्या मुलांना, प्राथमिकच्या मुलांपासून ते महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून हे सेंटर फारच उपयोगी होणार आहे। आज मी जसं म्हटलं आता की लकीचे विद्यार्थी हे राज्यात येत होते, या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये काम करत असताना, स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेत असताना अशा प्रकारच्या या सेंटरची खरंच पलूसला गरज होती आणि हे सेंटर या ठिकाणी त्यांनी सुरू केलं। अत्यंत चांगल्या सुविधा देण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। पलूस हे शहर किर्लोस्कर कंपनीच्या बाजूला असल्यामुळं अनेक उद्योजक या ठिकाणी घडलेले आहेत, त्याचबरोबर अनेक चांगले अधिकारी घडण्यासाठी अशा जो त्यांनी उपक्रम या ठिकाणी केलाय त्याला खूप अशा मी शुभेच्छा देतो। आणि जेव्हा मी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये काम करत असताना पलूसचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा अभिमानाने मला सांगायला आवडतं की पलूस तालुक्यामध्ये चितळे उद्योग समूह आहे, पलूस तालुक्यामध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर साहेबांनी सुरू केलेला किर्लोस्कर उद्योग समूह आहे। म्हणजे चितळे म्हणजे गुणवत्ता आणि किर्लोस्कर म्हणजे गुणवत्ता, या पद्धतीनं या दोन्ही ब्रँडनी आपल्या तालुक्याचं नाव जगाच्या नकाशावर नेलेलं आहे। त्याच पद्धतीनं शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आपला तालुका हा पुढे आहे। चितळे महाविद्यालय असेल, लक्ष्मणराव किर्लोस्कर महाविद्यालय असेल, हे दोन्ही महाविद्यालय आणि या महाविद्यालयात असणाऱ्या सुविधा इथले विद्यार्थी जगाच्या पाठीवर जात आहेत। त्यांना फक्त आणखी एका गोष्टीची गरज होती, म्हणजे मोबाईलच्या या थोडंसं मोबाईलमुळं, जसं आत्ताच सावंत सरांनी सांगितलं किंवा आपले सन्मानित चितळे सरांनी सांगितलं, तर मोबाईलपासून सुटका नव्हे तर त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं अभ्यास करत असताना जी काही एकांत पाहिजे असतो किंवा अनेक विद्यार्थी एकत्र येऊन, म्हणजे पूर्वी मला वाटतं आपण सर्वजण 8वी 10वीला असताना एक स्टडीला जाणं हा प्रकार होता साहेब। आपण सर्वजण शाळेचा वेळा सुटल्यानंतर सुद्धा संध्याकाळी 1-2 तास यायचो आणि शाळा काही शिक्षकांना जबाबदारी द्यायची की तुम्ही तिथं 1-2 तास थांबा, म्हणजे एकत्रित सर्व विद्यार्थी अभ्यास करतील। तशाच पद्धतीची एक संकल्पना या ठिकाणी शिंदे सरांनी पुढाकार घेऊन केलेली आहे। सकाळी 9 ते रात्री 9, म्हणजे दिवसभरातल्या तुमच्या शालेय कामकाज करून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी येता येईल, विद्यार्थ्यांना वेळ देता येईल आणि किमान 50 लोकांची बैठक व्यवस्था या ठिकाणी तालुक्यात गावागावामध्ये सुरू व्हावी।
आणि आणखी आपल्या तालुक्यातून म्हणजे आपल्या लगतचं मोहिते वडगाव गाव जर आपण बघितलं तर तिथले विजय मोहिते नावाचे तरुण सरपंच आहेत. रात्री 6 ते संध्याकाळी 6 ते रात्री 9 त्यांनी गावात पूर्णपणे मोबाईलला वापराला बंदी केलेली आहे आणि घरात संध्याकाळी 6च्या दरम्यान सर्व मोबाईल एका ठिकाणी ठेवले जातात. ते रात्री 9 वाजताच मोबाईल पालक असो किंवा विद्यार्थी म्हणजे पालकांचा अनुकरण विद्यार्थी करत असतात. त्यामुळे पालक सुद्धा जवळजवळ 3 तास तो मोबाईल वापरत नाहीत. आणि जागतिक मीडियानं म्हणजे इंडिया टुडे असेल किंवा वॉशिंग्टन पोस्ट असेल अशा आंतरराष्ट्रीय मीडियाने या गोष्टीची दखल घेतली आणि या मोहिते वडगावच्या उपक्रमाला जगभरामध्ये प्रसिद्धी मिळाली. त्याच पद्धतीनं आपल्या तालुक्यात सुद्धा या पलूस शहरामध्ये सुद्धा पालक मोबाईल काढून घेऊन विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठवतील आणि किमान 1 तास प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी आला तर त्याची शैक्षणिक प्रगती होईल अशी मला 100% खात्री आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आपण सर्व पालकांनी जास्तीत जास्त या केंद्राचा लाभ घ्यावा. आपल्या घरातले विद्यार्थी या ठिकाणी आपण पाठवावे आणि या अत्यंत चांगल्या अशा उपक्रमाच्या उद्घाटनाला साहेबांना मला बोलवलं याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आपल्या सर्वांना यासाठी मी शुभेच्छा देतो, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आणि सरकारी म्हटलं तर बार्टी सारथी यासारख्या संस्था आहेतच. आदरणीय अजितदादांनी ज्यावेळेला सारथी सुरू झाली त्यावेळेला सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर काकडे साहेब तिथं प्रमुख म्हणून आले होते आणि अजितदादांनी त्यांना ठणकावून सांगितलं की सारथी सुरू करतोय काकडे साहेब 100 विद्यार्थी तरी प्रशासकीय अधिकारी या तुम्ही सारथीच्या माध्यमातून केले पाहिजे. आणि सन्माननीय काकडे साहेबांनी सुद्धा त्यांच्या कार्यकालामध्ये सारथीमार्फत 100 विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तयार केले. याही केंद्रामधून अत्यंत चांगले विद्यार्थी घडावेत आणि माझ्याकडून सुद्धा प्रशासकीय अधिकारी राज्यस्तरावरती जे MPSC थ्रू किंवा असे पास झालेले अधिकारी आहेत किंवा सेवेतून निवृत्त झाले आहेत अशा अधिकाऱ्यांचं सुद्धा आपण गेस्ट लेक्चर या ठिकाणी घ्यावं. त्यासाठी मी 100% आपल्याला मदत करेन आणि उत्तरोत्तर या केंद्राची प्रगती व्हावी अशी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, या केंद्राला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.